नमस्कार श्रोते हो, पोथी वाचन या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. श्री गुरुपौर्णिमाच्या निमित्ताने आपण श्री स्वामी समर्थ सप्तशती या पोथीला सुरुवात केलेली आहे. त्यामधील आजचा हा 5वा अध्याय. या अध्यायामध्ये बडोदा गुजरात येथे ब्रह्मनिष्ठ वामन नावाचे श्री स्वामी समर्थांचे भक्त राहत होते. त्यांचा देह व्याधीग्रस्त झाला होता, म्हणून सुखसागर नावाच्या तलावात त्यांनी उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा स्वामी समर्थ तेथे प्रकट झाले आणि ब्रह्मनिष्ठ वामन यांच्या श्रीमुखाचे दर्शन देऊन श्री स्वामी समर्थ त्यांना म्हणाले, प्रारब्धातील भोग हे भोगूनच संपवायचे असतात. ते या जन्मात जर भोगून संपवले नाहीत तर पुढच्या जन्मात अनेक पटीने भोगावे लागतात. आणि आणखी एक कथेचे वर्णन आहे. नाशिकमध्ये बाबा घोलप नावाचे एक सात्विक गृहस्थ राहत होते. अनेक मनुष्य जेव्हा अहंकारारिक होतो तेव्हाच त्याला ईश्वर दर्शनाची ओढ लागते. बाबा घोलपांना अशीच ईश्वर साक्षात्काराची ओढ लागली होती. गोदावरीच्या काठावरील बसून ते रोज पहाटे ध्यान करत असत. असेच एकदा ते ध्यान करत बसले असताना थोड्या दूर अंतरावर अतिशय प्रखर ज्योत दिसली. ती ज्योत त्यांच्या समोर आली आणि त्या दिव्य ज्योतीतून श्री स्वामी समर्थ साकार झाले. बाबा घोलपांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला व त्यांना ईश्वर साक्षात्कार प्राप्त करून दिला. या कथेचे वर्णन आपण या 5व्या अध्यायात ओवीबद्ध पद्धतीने ऐकणार आहोत. चला तर 5व्या अध्यायाला सुरुवात करूयात. अध्याय 5वा. श्री गणेशाय नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. ब्रह्मनिष्ठ वामन स्वामी आगे करोन, बडोद्यात राहोन लोक कल्याणी करीती ते. वृद्धापकाळी आला देह व्याघ्रग्रस्त झाला, वामना रावांच्या दुःखाला पारावार राहेना. भक्त सेवा करीत म्हणून मणी दुःखित, म्हणती जीने व्यर्थ लोकांचे त्रास होत असे. मणी विचार करीत जलात व्हावे समाधीस्थ, प्राणायाम कुंभक साध्य होतात केलेला. एके रात्री उठत समीप सुरसागर असत, समाधी घेण्यात उतरत जला माझे ते धवा. प्राणायाम करू लागत नवल वर्तले तेथ, प्रकटले स्वामी समर्थ भक्त रक्षण्याकारणी. स्वामी समर्थ प्रकट हातात त्याच्या धरीत, जलाबाहेर ओढीत देती श्रीमुखात ठेवून या. दिला बुक्क्याचा मार शिव्या घातल्या भरपूर, म्हणती प्रारब्धाचा भार चुकवू का तू पाहसी. जरी आता चुकवीसी तरी पुढील जन्मात भोगसी, म्हणून करी प्रारब्धासी चुकवू नये अवधारा. ऐसे सांगोनी तयासी आणून सोडिले गृहासी, दर्शन दिले सर्वांसी घरातील लोकांना. आणि झाले गुप्त ऐसे स्वामी समर्थ, तयांचा महिमा अगाध कोणी कैसा वर्णावा. ते स्वामी ते रात्री झोप लागली, वामनाची व्याधी गेली. कृपा करिता गुरुमाऊली अशक्य सांगा काय ते. वामन होनी ठणठणीत अक्कलकोटी दर्शना येत. सर्व सांगे वृत्तांत कैसी प्रकटेले श्री स्वामी. एक वृद्ध स्त्री पुत्रासहित होती स्वामी सेवा करीत, पुत्रव्यंध असत म्हणून सेवा करीत असे. काही दिवस गेल्यावर पुसे स्वामीसी उपचार, स्वामी करुणा सागर म्हणती काय पहा काय ते. आमुची परीक्षा पाहण्याची 5 ब्राह्मणे येत असती, तेव्हा त्याच्या नेत्रासी दृष्टी देऊ आम्ही हो. असो 4 दिवस जाती 5 पंडित येती, म्हणती स्वामींची प्रचिती पहावयासी आलो हो. ऐसे लोका सांगत स्वामी समर्थ बैसत, स्वामी समोर बैसत. स्वामी उगेची असत काही न बोलती तया लागी. ते स्वामींचे म्हणत सांगा वेदशास्त्रार्थ, तुमची कीर्ती महासिद्ध म्हणून आम्ही ऐकली. श्री स्वामी नवल करीती अंध मुला जवळ बोलावती, माळ त्याच्या गळा घालिती कृपा हस्तशिरी ठेविती. तात्काळ अंधासी दृष्टी येत स्वामी समर्थ तयाप्रत, यांच्या मनातील शास्त्रार्थ उत्तरासह सांगे तू. ऐसे ऐकता वचन मुलगा उभा राहोन, सांगे मनातील वचन वेद वाक्यासहित जे. सांगे उपनिषद भागवत पंडिता मनातील श्लोक, ब्राह्मण चरण धरित श्री स्वामींचे ते धवा. ऐसा महिमा अगाध वर्णा न शके शेष
शेष वेद ते तो पुराण पुरुष स्वयंभू अक्कलकोटी राहिला. अंधासी नेत्र देत, मुक्यासी वाचा देत, पांगळ्या चालाया लावत, ऐसा महिमा श्री गुरूंचा. ऐशा लीला अगाध करीती स्वामी समर्थ, ते दत्तप्रभू साक्षात प्रज्ञापुरी राहिले. नारायण भट नामे भक्त, जाई तिरुपती दर्शनार्थ, तेथे स्वामी समर्थ दर्शन देती तया लागी. अक्कलकोटी येऊनी तो सांगे वर्तमान, तिरुपतीस स्वामी समर्थ झाले म्हणून सांगे तो. भक्त पुसती स्वामीसी, केव्हा गेला तिरुपतीसी, स्वामी म्हणती तयासी गेलो होतो म्हणून या. सर्व आश्चर्य वाटत, स्वामी सर्वत्र फिरत, अक्कलकोटी ही असत नवल वाटे सर्वाते. तुकोजीराव होळकर जाती अबू पर्वतावर, स्वामी समर्थ गुरुवर दर्शन देती तयांना. म्हणे केव्हा आलात, ऐसे पुसे स्वामी प्रत, आलो आत्ताच म्हणत समर्थ स्वामी तयांना. होळकर येती प्रज्ञापुरात, तेथे लोकांसी सांगत, अबू पर्वती भेटत, समर्थ स्वामी म्हणून या. लोक तयासी म्हणत, स्वामी येथेची राह असत, ऐकोनी विस्मय बहुत, तुकोजीसी वाटला. ऐसा महिमा अमित, येथे वर्णिला संक्षिप्त, श्री स्वामी समर्थ अगाध महिमा जयांचा. बाबा घोलप पंचवटीत, सात्विक ब्राह्मण होते राहत, यज्ञदान तप करीत, अहंकार रहित होते ते. व्हावा ईश्वर साक्षात्कार, ऐसे तळमळे अंतर, करीती साधू सत्कार, परी तळमळ जाईना. एके दिनी ब्राह्मण मुहूर्त, गंगेवरी स्नाना जाती, स्नान करोनी काठावरती, जप करीती बैसली ते. समोर काही अंतरावर दिसे ज्योत प्रखर, हा काय प्रकार म्हणून बापा पाहती. ज्योत येई पुढ्यात, त्यातून प्रकटती स्वामी समर्थ, प्रखर ते तेजाने दीपत, डोळे बाबा घोलपांचे. अजानुबाहू भव्यमूर्ती, किरणे सर्वत्र फाकती, दिव्य तेजाने झळकती, नयन त्या यती राजांचे. घोलप करीती नमस्कार, म्हणती आपण ईश्वर, करण्या माझा उद्धार, येथे आपणा आलासा. होय म्हणती स्वामी समर्थ, आलो दर्शन देण्याप्रत, तुझ्या तळपांचे फळ देत आहे याची क्षणा माझी. मी अक्कलकोटी सांप्रत आहे सदेहाने राहत, तू येई दर्शनाप्रत, ऐसे सांगती तया लागे. ऐसे म्हणून गुप्त होती पाहा स्वामी समर्थ, बाबा घोलप विस्मित झाले पहा ते धवा. असो काही दिवसानंतर घोलप जाती प्रज्ञापूर, पाहता दत्त दिगंबर समाधी लागे त्यांना. लोकांसी बाबा सांगत, ते असती भगवान दत्त. गोदावरी किनारी प्रकटत, दर्शना देण्या मज लागी. नाशिकात बाबा घोलप मठ आहे पंचवटीत, ऐसे श्री स्वामी समर्थ अगाध महिमा तयांचा. लोकोद्धारा कारण करीती सिद्ध निर्माण, तो जगतपालक नारायण जगदोद्धारा कष्ट तसे. 300हून अधिक निर्माण करीती सिद्ध, त्याद्वारे जन उद्धारित, ऐसा महिमा तयांचा. नृसिंह सरस्वती आळंदीचे, श्रीकृष्ण सरस्वती कोल्हापूरचे, रामानंद बीडकर पुण्याचे समर्थ शिष्य असती हो. शिर्डीचे साईनाथ, नाशिकचे बाबा घोलप, पुण्याचे शंकरनाथ शिष्य असती समर्थांचे. अलवनी बुवा, भारती बुवा, कृष्णगिरी रामपुरी बुवा, स्वामी सूत स्वामी कुमारबुवा शिष्य असती समर्थांचे. दत्तगिरी नामे भक्त, जन्म नृसिंहवाडीत, गुरुदर्शना तळमळत, त्यांचे दृष्टांत होते असे. स्वप्नी म्हणती श्रीदत्त, मी आहे अक्कलकोटात, येवोनी मजला भेट, ऐसे सांगती तया लागी. दत्तगिरीत ये प्रज्ञापुरी आहे मूर्ती गोजिरी, अजानुबाहू चमत्कारी, पाहुनी वंदन करीतसे. समाधी दिवस 7 त्यासी लावून देत, कर्नाटका पाठवीत, लोकोद्धारा करावया.
वेगुर्ल्याचे आनंदनाथ त्यासी स्वामी सिद्ध करीत. पादुका त्यांसी देत वेगुर्ल्यासी पाठविले. अलवनी बुवा नामे भक्त असे बडोद्यात राहत. एके दिनी अकस्मात दिव्य रूपा ते पाहतसे. कटीवरी ठेवूनी हात स्वामी समोर प्रकटत. बुवा राहती पाहत अजानुबाहू समर्थाते. करोणी स्वामीसी नमस्कार स्तुती केली अपार. संस्कृतात काव्यसुंदर करोणी स्तुती करीतसे. नंतर पुसती तयासी आपण कोठील रहिवासी. अंतर न पडो चरणांसी मनोनिया पुसतसे. मी जाणे आपण ईश्वर परी संदेह कोठे राहणार. कृपा करोणी सत्वर सांगा मजसी दयाघना. ऐसे प्रश्न संस्कृतात बुवा समर्थांसी पुसत. समर्थ संस्कृत भाषेत उत्तर देतात यांना. राहे भक्तांच्या हृदयात तैसेची सर्व तीर्थार्थ. परिसंदेह प्रासांप्रत अक्कलकोटी राहतसे. इतुके बोलुनी समर्थ तिथीची पाहा होती गुप्त. अवली बुवा मणी म्हणत दत्त नयनी पाहिला. अवली बुवा अक्कलकोटात कालांतरे येऊनी राहत. सर्व भक्ता सांगत अनुभव दत्त दर्शनाचा. ऐसे स्वामी समर्थ शिष्य निर्माण करीत. असंख्य शिष्य निर्मित लोकोद्धारा कारणी. राहुणी या चराचरात सद्भक्तांते दर्शन देत. श्री गुरु स्वामी समर्थ अपार महिमा तयांचा. म्हणून या दत्तगिरी श्री गुरुचरित्र विस्तारी. दत्त दिगंबर अवतारी अक्कलकोटी राहिला. अध्याय 5 ओवी संख्या 70 येथेच पूर्ण झाली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.